जय सद्गुरू मंडळी. तर आज बनवूया खाडीचा शिवरा. किती अप्रतिम दिसते. चला त्याची रेसिपी. तर सर्वप्रथम आपण शिवरा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यावरती निंबू निचलायचं. नंतर मसाला, हळद, नमक, मिरची, अद्रक, लसणाची पेस्ट तयार करायची. नंतर ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आणि मॅरिनेट करत ठेवायची. त्याच्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची. कोळंबी स्वच्छ धुवून झाल्यावर त्याच्यामध्ये पण मसाला, हळद, नमक, गरम मसाला आणि थोडासा खोबऱ्याचं वाटण टाकायचं, कारण की थोडा ग्रेव्ही टाईप लागतो. भाकरीच्या खायला खूप सुंदर लागतो. आणि मग त्याच्यानंतर एक गॅसवरती पॅन ठेवायचे. त्याच्यावरती थोडंसं ऑइल टाकायचं आणि आपला लसणाच्या थोड्याशा पाकळ्या टाकायच्या आणि कढीपत्ता. खूप टेस्टला म्हणजे खूप छान लागतं ती पाकळ्या खायला, म्हणजे भाकरीबरोबर. नंतर आपली मच्छी मॅरिनेट केलेली ती तव्यामध्ये फ्राय करायची आणि मस्त अशी अलटापलटा करून तिला मस्त अशी एकदम एकदम थोडी कडक फ्राय करायची. खूप सुंदर लागते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यानंतर आपला मॅरिनेट केलेली कोळंबी मस्त त्याच्यामध्ये टाकायची. खूप सुंदर मस्त लागते कोळंबी सुकी अशी तव्यावरती फ्राय. एकदा ट्राय करून बघा. आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे थोड्या पाणी सुटेल आणि मस्त अशी सुकी होईल आणि थोडासा ग्रेव्ही टाईप पण होईल, कारण आपल्याला भाकरीच्या खायच्या म्हणून. नंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि ते कोळंबी काढल्यानंतर त्याच तव्यामध्ये असं मस्त भात फ्राय करायचा. कोणाला कोणाला आवडतं असं तव्यामध्ये भात फ्राय केलेला कमेंटमध्ये सांगा. बाय.